साहेब साहेब एक मिनिट साहेब 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 अहो तुम्ही असे निघून का चाललात साहेब? अहो असं जाऊ नका. तुम्हाला काय वाटतंय मी खोटं बोलतोय? नाही हो. हो मला वाटलं तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल, माझ्या बायकोला आणि माझ्या वडिलांना वटणीवर आणाल, पण तुम्ही असं काहीच करत नाही आता. उलट तुम्ही म्हणताय की माझी चौकशी करा. ती तर करावीच लागेल माझगावकर. कारण काय आहे, आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही तुमच्या घरामध्ये लंगडत होतात आणि आत्ता तुम्ही इथे पळत आलायत. काय खरं आणि काय खोटं हे आम्हाला तपासावं लागेलच. आणि खोट्या तक्रारी करून तुमचे प्रश्न सुटतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे. कारण आम्ही एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचं काम करतो. यापुढे अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येऊ नका. नाही आणि आमचा आणि तुमचा देखील वेळ वाया घालवू नका, नाहीतर आम्हाला तुमच्याच विरोधात तक्रार करावी लागेल. चला चला उशीर होतोय. चला चला डोंट वेस्ट टाइम. साहेब साहेब हो हे जे काय अनिश करतो त्यावरून असं वाटतं की तू तुझ्या आईबाबांच्या घरी खुशाल जावंस. नाही मी नाही अडवणार तुला, अजिबात नाही. तुझा खुशाल जा. नाही बाबा, अजिबात नाही. इनफॅक्ट मी मुलांना सुद्धा दिवाळीनंतर इथे घेऊन येणार आहे. त्यांची आणि तुमची ताटातूट नाही होऊ द्यायची मला. खरं तर मी तुला एक चांगली बातमी देणार होतो. मी तुझ्या आईबाबांकडे बोलून आलो होतो की तू तुझ्या बिझनेसची सुरुवात त्यांच्या घरातून करावीस, आणि तेही तयार झाले होते. खरंच किती चांगली बातमी आहे दादा. कसं जमणार आहे हे सगळं? मुळात त्या सुकटणकरांची ऑफर स्वीकारणंच खूप कठीण आहे. का बरं? सुकटणकर फूड्स सोबत काम करायचं असेल तर त्याआधी 50 लाखांचं डिपॉझिट भरावं लागेल. काय 50 लाख रुपये डिपॉझिट? हो बाबा, आणि त्यासाठी फक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर या दिवसांमध्ये आपण डिपॉझिट भरू शकलो नाही तर ही ऑफर दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल. अरे देवा, आता हे काय नवीन? एका पाठोपाठ एक विघ्न येत आहेत नुसती, आणि त्यात अनिश्चय असं वागणं. ही इतकी मोठी रक्कम इतक्या कमी वेळात उभी करणं मला अशक्य वाटतंय. आपण हा विचार सोडून देऊयात. मला नको ही ऑफर. बिझनेसचं स्वप्न सोडावं लागेल. मोदक केलेत ना आज, ते घेऊन आले. वाव नीलू आजी, थँक यू. यू आर बेस्ट. लव यू सो मच. हळू येतोय का उघडता? हळू हळू. हिरा, काय काय झालं? अगं असं पाहुण्यांसमोर डबा उघडून खातात का? सॉरी मी विसरले. नीलू आजी, तुला माहितीये आमच्या स्कूलच्या समोर एक स्वीट शॉप आहे. तिकडे मोदकांचा एवढा यमी स्मेल येतो ना. हा हा हा. वेकेशन सुरू झाल्यापासून मी ते खूप मिस करते. आणि आता तू मला मोदक दिलेत. प्लीज आजी, प्लीज खाऊ दे ना. प्लीज 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 प्लीज.
अगं बाळा तू जेवत नाहीस मग. अगं प्लीज 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 एक खाऊ दे, फक्त एक. बरं ठीक आहे, पण फक्त एक हा. आत घेऊन जा आणि ईशानला पण एक दे. ओके. एकच. हो. ये. आज काय एकदम मोदक वगैरे? नाही तसं काही खास कारण नव्हतं. सहज बोलता बोलता विषय निघाला आणि दादालाही आवडतात ना मोदक. गणपतीत मी नव्हते, म्हटलं चला करूया. अहो पण मग तुम्ही कशाला त्रास घेतला? मी आले असते ना घरी. काही हरकत नाही. त्यानिमित्ताने मुलांची सुद्धा भेट होते ना. आणि आता ठरवलंय हळूहळू घरातनं बाहेर पडायचं. किती दिवस असं घाबरून घरातच बसणार. खरं सांगू का, मला ना पडायचं असतं बाहेर, पण कळतच नाही कुठे जाऊ ते. आमच्याकडे येत जा ना, आम्ही मोकळेच असतो. येईन येईन, नक्की येईन. आज सुद्धा थोडा आधीच आले असते, पण अनिशने आता काय केलं त्याने? काय बोलायचं, घरोघरी मातीच्या चुली. पुरुष आपल्या मनाला येईल तसं वागतात आणि बायका सहन करत राहतात. मी असं करतो, मी भैरवीला बोलवून घेतो. नाहीतरी ती बिझनेस इकडेच चालू करणार आहे, तर तयारीसाठी बोलावतो म्हणून सांगतो. त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, कारण का? भैरवी आता बिझनेस करायचा नाही असं म्हणते. का? नाही म्हणजे तसं बिझनेस करणं सोपं नाहीच आहे, पण हा अनिश असं काही वेडं वाकडं वागला ना की पुन्हा नाउमेद होते ती, आणि मग असा नकारात्मक विचार करायला लागते. नाही नाही, असं होऊन चालणार नाही हे. मी ना आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या अनिशला जाबच विचारते. अहो थांबा, त्याचा काय उपयोग होणार आहे मीनाताई? काय करणार आहे भैरवी बिचारी? नवरा बायकोच्या नात्यात हे असंच असतं. शेवटी बाईलाच माघार घ्यावी लागते न काय. माफ करा निलिमाताई, पण जरा स्पष्टच बोलते. आम्ही आमच्या भैरवीला खूप वेगळ्या संस्कारांमध्ये वाढवलंय. तिला आम्ही खूप चांगलं शिक्षण दिलंय, पण ते फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. तिला स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी, नाही म्हणण्याचं बळ मिळावं यासाठी, तिला स्वतंत्रपणे तिचे निर्णय घेता यावेत ना यासाठी. खरंय खरंय निलिमाताई. हे बघा, भैरवीला जर का बिझनेस करायचा नसेल तर नको करू दे, पण तो तिचा स्वतःचा चॉईस असायला हवा. कोणाच्या दडपणाखाली किंवा कोणाच्या त्रासामुळे तिने जर का हा निर्णय घेतला असेल तर तो चूक आहे, आणि तिने असं करू नये असं आमचंही ठाम मत आहे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही एकदा बोलून बघा ना मग तिच्याशी. हो, स्वतः बोलतो तिच्याशी. बर बर, मी निघू आता. हा येते. येत राहा. हो. नाही जमणार मला बाबा. अगं का नाही जमणार? तुझ्याकडे बिझनेसचं शिक्षण आहे, माणसांना कसं सांभाळायचं आहे अनुभव आहे, मग काय प्रॉब्लेम काय आहे? भैरवी, अगं आणि हे फक्त आम्हालाच वाटतंय असं नाहीये, राजन सुकटणकरांना पण असंच वाटतंय. अगं म्हणून तर एवढा मोठा माणूस तुझ्यासाठी एक ऑफर घेऊन आला. जी ऑफर काहीच्या काही मोठी आहे आणि अवघड आहे आई. म्हणजे त्यांच्या स्टोअरमध्ये जर प्रोडक्ट्स आपले ठेवायचे असतील तर त्याआधी आपल्याला 50 लाख रुपयांचं डिपॉझिट भरावं लागेल, आणि त्यासाठी फक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे.
निलिमाताई, तुम्ही तर म्हणाला होतात की अनिशच्या वागण्यामुळे भैरवी. नाही, ते कारण सुद्धा आहेच. ठीक आहे, पण मग मी बोलतो अनिशशी. नाही बाबा, तुम्ही माझे आणि अनिसचे प्रॉब्लेम सोडवायचा नका प्रयत्न करू कोणी. ते सुटतील कधीतरी. पण हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा सोडवणार आहे मी? 50 लाख रुपये 15 दिवसात नाही उभे राहणार आहेत बाबा. त्यासाठी कुठलीही बँक मला लोन देणार नाहीये. बरं, विकायला माझ्याकडे काही नाहीये आता. सगळ्या ऑप्शन्सचा विचार करून झालाय माझा. पण माझं म्हणणं एवढं आहे की तुझी बुद्धी वाया जाईल, तुझं कौशल्य वाया जाईल. त्याचं काय? असं काही होणार नाही. सध्या मी दुसरं कुठलं तरी काम करेन, पैसे साठवेन आणि पुन्हा प्रयत्न करूया. आत्ता तरी हा विषय बंद करूया. अगं, पण मग माझं म्हणणं एवढंच आहे की अशोकरावांनी तुझ्याकरता एवढी धडपड केली, तुझ्यावर त्यांनी विश्वास टाकला, तुझ्या वतीने त्यांनी स्वप्न बघितली. त्यांची निराशा होऊ नये असं मला वाटतं. माझी सुद्धा तीच इच्छा आहे बाबा. बाबांसाठी का होईना काहीतरी चमत्कार घडावा असं वाटतंय मला. पण चमत्कार फक्त दुसऱ्यांच्याच आयुष्यात घडतात, आपल्या नाही. असू दे, आत्ता तरी मलाही जमेल असं वाटत नाही. मला लोन मिळेल का या संदर्भात चौकशी करायची होती. मी कधी येऊ बँकेत? नाही, मला 15 दिवसात पैसे उभे करायचे. अवघड आहे, पण तरी मी प्रयत्न करणार आहे. मी उद्या येऊन भेटते तुम्हाला बँकेत. हो, डॉक्युमेंट्स आणते. येस, थँक्यू. तुला लोनची काय गरज आहे? 15 दिवसात 50 लाख रुपये डिपॉझिट भरलं नाही तर त्या सुकटणकरची ऑफर नाही स्वीकारता येणार. अगं, भांडवल आहे ना तुझ्याकडे. तुझा चेहरा